जय श्रीराम. चैत्र नवरात्री निमित्त सुरू केलेल्या श्रीरामांच्या चरित्रकथेचा आजचा 5वा दिवस. अहिल्योद्धार. विश्वामित्र मुनी रामलक्ष्मणांसह मिथिला नगरी सीता स्वयंवराला चालले असता वाटेत एका शिळेवर रामाचे पदरज उडाले. तो शिळेच्या ठिकाणी एक स्त्री दिसू लागली. ती स्त्री म्हणजे गौतम पत्नी अहिल्या होय. अहिल्या ही ब्रह्मदेवाची मानसकन्या. ती जेव्हा उपवर झाली तेव्हा एके दिवशी देवांच्या सभेत ब्रह्मदेवाने पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा काढून जो प्रथम येईल त्याचे अहिल्याशी लग्न लावायचे असा ठराव केला. त्यावर सर्व देव आपापल्या वाहनावर बसून पृथ्वी प्रदक्षिणेस चालले. ही गोष्ट गौतम ऋषींच्या कानावर जाताच त्याबद्दल ते विचार करू लागले. इतक्यात त्यांच्या आश्रमातील गाय विहू लागली होती. तिच्या भोवती त्यांनी 3 प्रदक्षिणा घातल्या. द्विमुखी गायीला प्रदक्षिणा घातल्या असता पृथ्वीच्या प्रदक्षिणेचे फळ मिळते हे तत्व त्यांना माहीत होते. त्यामुळे बसल्या बसल्याच त्यांचा हेतू सफल झाला. लगेच ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी त्याच्या पुढे आपले मत प्रगट केले. तेव्हा ब्रह्मदेवाने गौतमांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले आणि अहिल्येचे त्यांच्याशी लग्न लावले. देवांमध्ये पृथ्वी प्रदक्षिणा घालून इंद्र प्रथम आला. अहिल्या आपल्यालाच मिळणार या आशेने तो जोरात आला होता. पण त्याच्या आशेचा भंग झाल्यामुळे तो अतिशय संतापला. त्या क्षणी त्याने ज्या अर्थी गौतमाने माझ्या आशेचा भंग केला त्या अर्थी मी अहिल्येस भ्रष्ट केल्याशिवाय राहणार नाही असे ठरवले. पुढे एके दिवशी गौतम मुनी स्नानार्थ नदीवर गेलेली वेळ पाहून इंद्र गौतमांच्या रूपाने आश्रमात शिरला आणि त्याने आपला हेतू सफल करून घेतला. आपले कपट कृत्य गौतम मुनींपासून लपवण्यासाठी तेथून तो पळ काढणार इतक्यात तेथे गौतम ऋषी येऊन हजर झाले. त्यांनी अंतर्ज्ञानाने इंद्राची कृती जाणली आणि ज्या अर्थी अहिल्याच्या अंगाला तू स्पर्श केलास त्या अर्थी तुझ्या अंगाला सहस्त्रभगे पडोत असा त्या शाप दिला. तसाच अहिल्याला पण तुझ्याकडून घडलेल्या पापाप्रित्यर्थ तू शिळा होऊन राहशील असा शाप दिला. त्यावर तिने आपण निरपराधी असल्याचे सांगून उशाप मागितला. तेव्हा खरोखर तिची काही चूक नाही हे जाणून गौतम मुनींनी जेव्हा रामाच्या पदधुळीचा तुला स्पर्श येईल तेव्हा तू मुक्त होशील असा उशाप दिला. याप्रमाणे अहिल्याचा उद्धार झाला. हे वर्तमान गौतम ऋषींना कळताच ते तेथे आले. त्यांनी राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र यांना आपल्या आश्रमात येण्याविषयी विनंती केली. त्यावर अहिल्यासह सर्व गौतम ऋषींबरोबर निघाले. आश्रमात प्रवेश करताच गौतमांनी त्यांना बसावयास आसन दिले आणि दूध व फळे अर्पण केली. त्यानंतर राम लक्ष्मणासह विश्वामित्र तेथून सीता स्वयंवराला जाण्यास मिथिलेला निघाले. सीता स्वयंवर. सीता ही मिथिलाधिपती जनक राजा यांची धर्मकन्या होय. जनकाने एका ब्राह्मणाला आपले शेत दान दिले. एके दिवशी शेतात नांगरत असता त्या ब्राह्मणाला एक पेटी मिळाली. तो प्रामाणिक असल्याने त्याने ती पेटी जनकाच्या स्वाधीन केली. ती उघडून पाहताच त्यामध्ये एक सुलक्षणी कन्या आढळली. जनकाने तिचे नाव सीता असे ठेवले आणि तिचे स्वकन्येप्रमाणे पालन केले. सीता जेव्हा 5 वर्षाची झाली तेव्हा एके दिवशी जनकाच्या राजवाड्यात अचानक परशुरामांचे येणे झाले. राजाने त्यांचे आदरातिथ्य केले. त्यावर ते उभयता बोलत बसले. इतक्यात सीता तेथे आली आणि तिने परशुरामांचे शिवधनुष्य हातात घेतले. त्यावर लहान मुले जशी काठीचा घोडा करून खेळतात त्याप्रमाणे ती खेळत खेळत लांबवर गेली. जेव्हा परशुरामांचे लक्ष सीतेकडे गेले तेव्हा त्यांना विस्मय वाटला. ते राजाला उद्देशून म्हणाले, जनका, सीता ही सामान्य नसून साक्षात आदिमाया अवतरली आहे. आमचे आता अवतार कार्य संपलेच आहे. करिता हे धनुष्य मी येथेच ठेवून देईन. जो पुरुष हे धनुष्य सहज लीलेने उचलील त्यालाच ही सीता तू अर्पण कर असे सांगून परशुराम स्वस्थानी गेले. पुढे सीता उपवर झाली तेव्हा जनकाने देशोदेशींच्या राजांना स्वयंवराला येण्याविषयी आमंत्रण पत्रिका पाठवल्या. त्याप्रमाणे राजे, ऋषीमुनी, पंडित आदी सर्व ठरल्या वेळी स्वयंवर मंडपात जमले. त्या समयी श्रीराम, लक्ष्मण हे सिद्धाश्रमात होते. तेही विश्वामित्रांबरोबर तेथे आले. स्वयंवराला आलेल्या मंडळींची उतरण्याची उत्तम प्रकारे सोय केली होती. तसेच ज्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्वयंवर मंडपात बसण्याचीही व्यवस्था केली होती.
विश्वामित्रांनी जनकाला राम लक्ष्मणांची ओळख करून दिली. रामाला पाहून जनकाला अत्यंत आनंद झाला. रामाने जर पण जिंकला तर राम सीतेचा जोडा अगदी शोभून दिसेल असे त्याला वाटले. राम आपला जामात व्हावा या उद्देशाने अंतर्यामी तो कुळदेवीची प्रार्थना करू लागला. त्याने सेवकांना शिवधनुष्य आणून ठेवण्यास सांगितले. ते 16 जणांनी उचलून मंडपाच्या मध्यभागी आणून ठेवले. त्यावर जनकाने सीतेच्या हातात पुष्पहार दिला. पण ते बलाढ्य धनुष्य पाहता जो तो हे धनुष्य उचलणे आपणाला शक्य होणार नाही असे म्हणून निराशेचे सुस्कारे टाकू लागला. इतक्यात स्वयंवराची वार्ता वरून लंकेचा राजा रावण एकाएकी तेथे येऊन दाखल झाला. आपल्याला स्वयंवराचे आमंत्रण पोहोचले नाही म्हणून त्यास अतिशय राग आला. त्या भरात मी एका क्षणात धनुर्भंग करीन आणि सीतेला पुष्पक विमानातून घेऊन जाईन असे म्हणून तो धनुष्याच्या नजीक येऊन उभा राहिला.